आताची आपण दृश्य पाहतोय, गणेश गीते हे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। आताची आपण थेट दृश्य पाहतोय पुढारीच्या स्क्रीनवर। गणेश गीते हे अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। याच संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने। किरण, काय अधिकची माहिती? आदिती, सध्या आपण बघतोय की गणेश गीते त्यासोबतच निलेश बोरा आणि त्यासोबतच सुधाकर बडगुजर हे एका गाडीमध्ये बसलेले आहेत। सुधाकर बडगुजर हे एका गाडीमध्ये बसलेले आहेत। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर असलेल्या स्मार्ट रोडवर सध्या हे दोन्हीही जे नेते आहेत, माफ करा, तिन्ही नेते जे आहेत ते गाडीमध्ये बसून या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करताय। फोनवर संवाद साधण्याचा प्रयत्न त्यांचा सध्याच्या घडीला सुरू आहेत। यामध्ये जर बघितलं तर वरिष्ठ पातळीवरनं माघारी संदर्भातल्या सूचना आल्यानंतर ते माघार घेणार अशा स्वरूपाची त्यांनी भूमिका जी आहे ती जाहीर केलेली होती। सध्याच्या घडीला मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न गणेश गीते आणि त्यांच्यासोबत असलेले निलेश बोरा आणि सुधाकर बडगुजर यांच्याकडनं सुरू आहे। या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची बाब जर बघितली तर जळगावमध्ये अद्यापही शिंदेच्या शिवसेनेकडनं ज्यांनी बंडखोरी केलेली आहे त्यांच्याकडनं उमेदवारी अर्ज मागे घेतला जात नाही आणि त्यामुळे सुद्धा नाशिकमध्ये भाजपकडनं बंडखोरी केलेले गणेश गीते यांचा अर्ज अद्यापही मागे घेण्यात आलेला नाहीये अशा स्वरूपाची माहिती मिळते। आणि त्या सगळ्या अनुषंगानं ही अतिशय महत्त्वाची आत्ताच्या घडीची आपण घडामोड पाहतोय। यामध्ये गणेश गीते जे आहेत ते फोनवर आपल्याला बोलताना या ठिकाणी दिसत आहे। त्यांच्यासोबत निलेश बोरा हे देखील फोनवर आपल्याला बोलताना दिसत आहे। काही वेळापूर्वीच ते निलेश बोरा यांच्या घरी जी बैठक झाली होती त्या बैठकीनंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघालेले होते। यामध्ये जर बघितलं तर आता जे गणेश गीते आहेत त्यांची गाडी पुन्हा एकदा निघालेली आहे। आपण जर थेट दृश्य बघितली तर ते आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी जाणार आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता पुन्हा एकदा या सगळ्या काळामध्ये आत्ताच्या घडीला जे माघारीसाठीची जी एकूणच आत्ताच्या घडीला जी हालचाल आहे ती आपण आता बघतोय। या ठिकाणी नाशिकचा स्मार्ट रोड जो आहे त्या स्मार्ट रोडवरून या ठिकाणी गणेश गीते हे गाडीमध्ये बसून अनेकांशी संपर्क साधत होते। त्यामध्ये भाजप नेते जे आहेत त्यांच्यासोबत संपर्क सुरू होता अशा स्वरूपाची माहिती आपल्याला मिळते। आणि त्यानंतर हा माघारीसाठीचा जो त्यांनी जो अर्ज दाखल केलेला होता तो मागे घेतला जाणार आहे। धन्यवाद किरण दिलेल्या माहितीबद्दल। तर नाशिकमधून एक मोठी घडामोड पाहतोय। अर्ज मागे घेण्यासाठी गणेश गीते पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात अर्ज मागे घेतला जाईल। अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी माघार घेतलेली आहे। पक्षश्रेष्ठींच्या सूचनांचे पालन करून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। एकनाथ शिंदेंनी पाठिंबा दिला असता तर 100% निवडून आलो असतो असं समीर सत्तार म्हणाले। आमच्या विजयाचं गणित यापूर्वीच ठरवलेलं होतं असं समीर सत्तार यांनी वक्तव्य केलंय। या ठिकाणी माझे नेते आणि माझे वडील आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आदेश दिला की म्हणे यावेळेस तुम्ही थांबून घ्या, पुढे तुमचं नक्कीच या ठिकाणी विचार होईल। म्हणून मी या ठिकाणी माझा फॉर्म माघारी घेतोय आणि पूर्णपणे जसं आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी सांगितलं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं तसं आमचा महायुतीच्या उमेदवाराला पूर्ण पाठिंबा आहे।